काय नाही करायचं ते तुला कधी कळलं? ते मला हिंदीमध्येच कळलं. म्हणून मी बॅकफूट झाले जय महाराष्ट्र. ऐक. हो, आणि मी खूप सेफ फील करते मराठीमध्ये, जे मला हिंदीमध्ये एवढं मला सेफ फील नाही झालं. म्हणजे जेन्युइनली जे म्हणतात मी टू वगैरे हे सत्य आहे, हे आहे, तुम्हाला हे फेस करावं लागतं. आणि मराठीत मी अजूनपर्यंत नाही मला हा त्रास झाला. तू फेस केलंयस हे? येस. हो हो. शेअर करायला आवडेल. हिंदीमध्ये मला आले अशा गोष्टी फेस केल्या मी. 6 महिने माझं व्यवस्थित काम चालू आहे, सगळं आहे. आणि तेव्हा ना माझा मित्र म्हणजे फोन, टिकटॉक. मी टिकटॉक बनवायची, शूट करायची, व्हॅनिटी. ह्याच्याशी चौथी गोष्ट माझ्याकडे नव्हती. एकदा EP रूममध्ये आला आणि तो जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. मी बोलली लांब राहायचं. तो बोलतो फिर आपका तो 7 दिन में काम ख़त्म करना पड़ेगा, आपका सुसाइड का सीन लाना पड़ेगा. मी लाओ, पैसा कम मिलेगा, चलेगा. 7व्या दिवशी माझा मर्डरचा सीन होता. हो. 7व्या दिवशी 6 दिवस प्रॉपर शूट केलं, 7व्या दिवशी मर्डर. मी मेले, टाटा बाय बाय. त्याच्यानंतर त्याने माफी पण मागितली, दॅट इज अ डिफरंट पार्ट. परंतु हे होतं. बापरे. आणि हे मी मराठीमध्ये अजिबात अनुभवलं नाही. मराठीमध्ये सगळे काका, मामा, ताई, दादा याच्यावरच काम होतात. म्हणजे इथे म्हणजे चल रात्री 1 वाजेपर्यंत पण शूट करायला भीती नाही वाटत तुला. दिस इज द ब्युटी ऑफ आवर इंडस्ट्री ना. yes, या 100% सगळे आपल्या घरचे, आपल्या जवळचे वाटतात आपल्याला. म्हणून मराठीमध्ये 4 पैसे कमी मिळाले चालेल, पण ही सेफ्टी हवी. बरोबर आहे, बरोबर आहे. घाबरली होतीस तेव्हा? हो मग, पण चेहऱ्यावर अजिबात नाही दाखवलं की मी घाबरली आहे. आणि अजून एक सीन झाला होता असंच. एक मूवी आली होती मला, कॉमेडी किस्सा आहे जरासा. जस्ट नवीन जे मी जागो ग्राहकची ॲड केली होती त्याच्यानंतरच मी एका मूवीच्या ऑडिशनला गेली. त्यांनी सांगितलं नको ते काउचवाल्या गोष्टी झाल्या आणि ते बोलले की कॉम्प्रोमाइज कौन करेगा. मला वाटलं कॉम्प्रोमाइज म्हणजे कुठेही शूट करा, मेहनत घ्यावी लागेल, AC नसेल. मी हात वर केला, 12-13 मुली होत्या त्यात, मी सगळ्या मॅडे बघतात आणि मलाच नाही कळलं की अशा काय त्या मेहनत घ्यायला का नाही तयार आहेत. आणि मग त्याने मला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. आप रेडी हो ना. मी हां मेहनत केले, मी कभी ना नाही बोलूंगी. मूवी होती आणि चांगलं प्रोडक्शन होतं, सगळं चांगलं होतं. तर की ठीक आहे आप कल आ जाओ, आपको साडी पहन के आना है. मी ठीक आहे. आणि मी लाडामध्ये साडी वगैरे नेसून वगैरे छान तिथे गेली. ओळखीची अभिनेत्री, तर जाऊ दे तिच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही, पण हिंदीतली खूप फेमस आर्टिस्ट आहे. तर ते झालं. त्याच्यानंतर मला बोलले की प्रोड्युसर वर आहे. मी ही इथून अशी विचित्र येते, हा मला प्रोड्युसरकडे पाठवते. काहीतरी गफलं ते सुषमा, तू काहीतरी चुकीचा अर्थ काढलाय, तुला नाही समजलंय, मूर्ख आहेस तू, असं मी स्वतःला बडबडले. आणि अशा गोलगोल पायऱ्या होत्या आणि मी चढते. माझ्या मागे 2 बाउन्सर्स दिले होते. आणि पहिल्यांदा जेव्हा बाउन्सर्स दिले ना, मला वाटलं वा मी एवढी फेमस झाली की माझ्याकडे 2 बाउन्सर्स आहेत. आणि तेव्हा कळलं तो मुलगा होता, मी होती आणि ते 2 बाउन्सर्स माझ्या मागे होते की मी पळून जाऊ नये म्हणून. आणि त्याने असा दरवाजा उघडला. प्रोड्युसर होता, अर्धे कपडे नव्हते त्याच्या अंगावर. मी साडीत, त्यामुळे लहानच होती, मला साडीत चालायचं कसं हेही माहिती नव्हतं. मी काय माहिती नाही, मी अशी साडी उचलली, मेरे को पेप्सी चाहिए या कोका कोला चाहिए, मी निकलती हूँ असं घेऊन मी साडी पकडून त्यांना धक्का मारून बाहेर पळाले. त्या बंगल्यातून मी निघाले, रस्त्यावर आले, तिथे चाळी आहेत, तुला माहिती अंधेरीला आपल्या तिकडे आरामनगर. तर मी अशी श्वास टाकला ती माणसं दिसल्यानंतर. तो बोलतो की आप फिर से आ जाओ, ये आपका ATM मशीन है, आपको पैसे की कभी कमी नहीं पडेगी. मिली ठेव तुझे पैसे तुझ्याकडे. मी रिक्षात बसली. त्याने मला गलिच्छ मेसेज करायला स्टार्ट केलं. हां तू आधी येऊन गेली असशील म्हणजे इकडे. मला इतकं रडायला लागलं की हे काय चाललं आहे, मी काय करते आहे. हे मी हिंदीत अनुभवलं आहे, जे मी मराठीत अजिबात अनुभवलेलं नाही.